नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया स्वामी विवेकानंदांच्या राजयोग ग्रंथात ध्यानाची प्रक्रिया काय सांगितलेली आहे ते टप्प्याटप्प्याने एक संक्षिप्त मध्ये समजून घेऊया. टोटल 7 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टर मध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊ. तर फर्स्ट, यम आणि नियम. ध्यानासाठी शुद्ध आचार आणि शिस्त आवश्यक आहे. सत्य, अहिंसा, संयम आणि समाधानाशिवाय मन स्थिर होत नाही, हे स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे. दुसरी पायरी पाहूया, आसन. शरीर स्थिर आणि सरळ ठेवा. शरीर हालचाल करू लागलं तर मनही अस्थिर होतं, तर आसन ही दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी पाहूया, प्राणायाम. श्वास हळू आणि खोल घ्या. श्वास शांत झाला की मन आपोआप शांत होतं. तर या ठिकाणी श्वासाबद्दल सांगितलेलं आहे. हे तिन्ही पायऱ्या जे आहेत मनाला शांत करण्यासाठीच आहेत. चौथी पायरी पाहू, प्रत्याहार. बाह्य जगाकडून मन मागे घ्या. इंद्रिय आत वळवणे यालाच प्रत्याहार म्हणतात. म्हणजे ध्यान करताना आपल्याला बाहेर लक्ष न ठेवता आतमध्ये लक्ष ठेवायला चालू करावं लागेल. पाचवी पायरी आहे धारणा. मन एका विषयावर केंद्रित करा. मन भरकटले तर परत त्या विषयावर आणा. तर यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे. आपल्याला अभ्यासाद्वारे आपल्या मन एकाग्र करावं लागेल. ते सारखं पळून जाईल, परत ओढून आपल्याला परत त्याच विषयावर केंद्रित करावं लागेल. आता 6वी पायरी पाहूया, ध्यान. एकाग्रता सलग चालू राहते, तेच ध्यान. हे 5व्या पायरी धारणेचा जो परिणाम आहे, इफेक्ट आहे, तोच ध्यान आहे. अभ्यासाद्वारे मन एकाग्र करणे, पळून जाते परत त्याला ओढून परत त्याच विषयावर केंद्रित करणे, जो एक विषय आपण मेडिटेशनसाठी ध्यानसाठी पकडलेला आहे, तर त्याद्वारे ध्यान आपल्याला प्राप्त होईल. 7वी पायरी अशी, समाधी. अंतिम अवस्था म्हणजे समाधी, जिथे मी हू आय एम नाहीच होतं आणि आत्मशांती मिळते. समाधीमध्ये मन हे राहत नाही, मीपणा राहत नाही, म्हणजे अहंकार निघून जातो. त्यावेळेस आपल्याला अंतिम अवस्था म्हणजे समाधी मिळते, हे स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे. निष्कर्ष असा, स्वामी विवेकानंदांचं एकच म्हणणं आहे की मन हेच बंधन आहे आणि मन हेच मुक्ती आहे.